शेतकरी बांधवांनो, बायोगॅसचा आपल्याला घरगुती जे काही स्वयंपाक आपल्याला तयार करायचं त्याच्यासाठी कशा पद्धतीनं फायदे होतात, सोबतच ह्याच्यातून निघालेल्या स्लरीचा आपल्या शेती पिकासाठी कशा पद्धतीनं फायदा होतोय, तर या ठिकाणी ह्या सगळ्यात बाबींचा जो आहे तो अवलंब केलेले प्रगतिशील शेतकरी महोदय आहेत. तर त्यांचे अनुभव जे आहेत ते आपण जाणून घेऊ. सोबतच सहाय्यक कृषी अधिकारी आदरणीय काकडे साहेब पण आहेत. तर साहेब, तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमचा नंबर सांगा आणि काय तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये काय काय असे मॉडिफिकेशन केले की ज्यामुळं हे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही जे आहे ते आजही ते वापरताय. रामकृष्ण हरी. माझं नाव माऊली गोविंदराव जाधव, गाव सातेफळ, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. मोबाईल क्रमांक 82 088 40025. तर सदरील आपण इंटिग्रेटेड ऑर्गॅनिक फार्मिंग मॉडेल यावर आधारित हा आपला बायोगॅस आहे. हा एकंदरीत वीट बांधकामाचा दीनबंधू प्रकारातील 4 घनमीटरचा बायोगॅस आहे. आणि नवीन पिढीतील शेतकरी किंवा कुटुंबातील व्यक्तींना शेणात हात बुडवणं वगैरे याची बरीचशी लाज वाटते किंवा ते नकोसं वाटतं काम, त्याला अनुसरून आपण हा या ठिकाणी मिक्सर बसवलेला आहे, ज्या माध्यमातून एकतर शेणाचा स्वयंपाकगृहिणी करण्याच्या पूर्वी तिचे हात बुडवण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचबरोबर बायोगॅसची जी काही इफिशियन्सी आहे, हा आपण 2018ला बायोगॅस तयार केलेला आहे आणि आजच्या तारखेपर्यंत आपल्याला एकही रुपयाचा या ठिकाणी मेंटेनन्सचा खर्च नाही. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या मिक्सरमध्ये आपण खालच्या बाजूला गल तयार केलेली आहे, ज्यामध्ये गोठ्यातून येणारा काडी कचरा, दगड, माती, धोंडे हे ह्या गलीमध्ये जमा होतात. 10-15 दिवसानंतर आपण ते दगड माती जे काही आहेत ते ह्या बाजूला आपण पाहू शकता की ते दगड जमा झालेले आहेत. हे दगड जे काही आहेत तर ते आपण काढून बाजूला टाकून देतो. म्हणजे हा बायोगॅसचा जो काही घुमटाचा भाग आहे तर त्या घुमटामध्ये दगड जाणार नाहीत आणि बायोगॅस आपल्याला जो काय आहे संततपणे पूर्ण वेळ त्या ठिकाणी बायोगॅस मिळतो. एका वेळेला आपला या बायोगॅसच्या माध्यमातून सकाळच्या वेळेला 24 आणि संध्याकाळच्या वेळेला 24 असं 2 वेळेला एवढ्या व्यक्तींचा स्वयंपाक ह्या बायोगॅसवरती होतो. तर सद्यस्थितीला हा ट्रेंडिंग विषय आहे की गॅसची अडचणी, तर शेतकरी बांधवांनी अशा पद्धतीचा अवलंब केला तर चांगला आहे. पण याला अनुसरून आपण निविष्ठाला ह्याची कशी जोड दिलेली आहे की बायोगॅसची जी काही स्लरी निघणार आहे तर या आउटलेटमधून ही स्लरी या बाजूला हा जो काही 16,000 लिटर कॅपॅसिटीचा जो काही हौद आहे तर ह्या हौदामध्ये ती सगळी स्लरी जी आहे तर ती स्लरी या ठिकाणी जमा होते. आणि त्याचबरोबर गोठ्यामधलं येणारं जे काही 2 इंचीचा पाईप दिसतो ते त्या माध्यमातून गोमूत्र जे आहे ते यामध्ये दैनंदिन गोमूत्र ह्या हौदामध्ये जमा होतं. कारण निविष्ठा बनवणं सोपं आहे पण त्या वेळोवेळी वापरणं हे तितकंच अवघड काम आहे. तर याला अनुसरून आपण मडपंपसुद्धा बसवलेला आहे. तर तो सबमर्सिबल प्रकाराचा मडपंप म्हणजे पाणबुडे टाईप मडपंप आहे. त्याला लाल डबी म्हणजे विथ सेन्सरसुद्धा आहे. त्याचं बटन जर आपण त्या ठिकाणाहून चालू केलं सिंगल फेज आणि जवळपास त्याच्यावरती स्प्रिंकलरचे 14 नोजल फिरतात. तर तो मडपंप सुरू केल्यानंतर जर पाण्याची पातळी एकदम खाली गेली तर मडपंप हा रिकामा फिरणार नाही, त्या ठिकाणी सेन्सरमुळे तो ऑटोमॅटिकली बंद होईल. त्याचबरोबर इतर जे काही पाणी जर आपण ह्या निविष्ठांमध्ये ॲड केलं, कारण हे ह्याचा जसा 1:1 रेशो आपण पाणी आणि शेणाचा देतो तसं हे जास्त प्रमाणात जाऊ नये याकरिता आपण दुसरं पण विहिरीचं बोरवेलचं पाणी यामध्ये ॲड करतो. तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली चालू पण होतं त्या ठिकाणी, म्हणजे सेन्सरच्या वर पाणी गेलं की ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी चालू होतं. तर असं पाणी आपण एकंदरीत शेतीला शेण मिश्रित पाणी जे आहे ते मोकाट पद्धती आणि स्प्रिंकलरच्या साहाय्याने अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी देतोय. यामध्ये ज्या काही निविष्ठा आपल्याकडे आहेत जसं गोक्रपा अमृत आहे, वेस्ट डिकंपोज आहे, आपल्या परभणी कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स आहे, तर याचा सुद्धा वापर आपण पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी देतोय. कारण निविष्ठा पानांवरती फवारण्यापेक्षा त्या जर मातीच्या द्वारे पाण्याच्या द्वारे जर मुळांपर्यंत गेल्या तर अधिक झाड हे पिकं जे आहे सशक्त होतात आणि कीड रोगांना चांगली प्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी मिळते. बरोबर. आता हे जे आहे हे म्हणजे या हौदामधून फक्त शेणाचं जे आहे ते स्लरी राहून इकडं फक्त नितळ पाणी निघतं का सर? सगळं शेण काल्याचं नाही, पाणी सद्यस्थितीला शेणासकट पाणी निघतं आणि ह्याचा जो थर आहे तो शेणाचा खालच्या बाजूला राहतो. ज्या वेळेला आपल्याला ह्याचं पाणी द्यायचं म्हणजे स्प्रिंकलरद्वारे द्यायचंय तर त्यावेळेला नितळ पाणी आपण स्प्रिंकलरद्वारे देऊ शकतो. आणि जर आपल्याला शेण मिश्रित पाणी द्यायचंय तर दुसरं पाणी आपण ह्याच्यात ऍड केलं की खालच्या बाजूचा जो थर आहे तो ढवळला जातो आणि त्या ठिकाणी आपण शेण मिश्रित जे काही पाणी आहे तर त्या ठिकाणी तसा वापरतो. जीवाणू स्लरी डायरेक्ट शेतामध्ये देऊ शकतो. जसं आपण आता हरभऱ्याचे किंवा ह्याचे लसणाचे पॅच पाहिले तर त्याच्यामध्ये पूर्ण शेणाचा थर त्या ठिकाणी वरच्या भागामध्ये जमा झालेला दिसतो आपल्याला. तर या माध्यमातून बऱ्याच वेळेला ताजं शेण किंवा ताज्या निविष्ठा ज्या आहेत ते शेतामध्ये पोहोचवणं कठीण जातं. तर असं हे
सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी त्याचं ओके. व्यवस्थापन म्हणजे होतं. मडपंपचा वापर करून आपण थेट जीवाणू स्लरी जे आहे ते शेतामध्ये त्या पिकाला पिकामध्ये जे आहे देतो. ते आपण ते देऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, निश्चित ह्या इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमचा जो आहे तो आपण अवलंब करणं गरजेचं आहे. का तर जमिनीच्या सुपीकतेच्या अनुषंगानं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत कमी कष्टाचं म्हणजे त्या मानानं जर पाहायला गेलं तर हे कमी कष्टाचं काम किंवा कमी लेबरच्या माध्यमातून जे आहे ते आज लोक हे सेंद्रिय निविष्ठा तयार न करायचं काम करत नाहीत. तर काय सांगतात तर लेबर उपलब्धता नाही आहे. तर या ठिकाणी जर अशा पद्धतीचा आपण इंटिग्रेटेड फार्मिंगचा जर आपण वापर केला तर निश्चित ते आपल्याला फायदा होणार आहे. तर साहेब काय सांगाल ह्या ज्या काही सगळ्या निविष्ठा ह्यांनी जी काही या ठिकाणी अशा पद्धतीनं वापरताय आणि तुम्ही बायोमिक्सचं पण ते सांगितलं, तर काय ह्याच्यामध्ये आणखीन आपण काय ॲड करावं ह्याच्यात? एकंदरीत बघितलं तर महत्त्वाचं आहे ह्यांचं जमिनीचा सेंद्रिय कर्म. याने ह्या किती वर्षापासून आपलं चालू आहे? 2017 पासून आपलं जे शेतीचं नियोजन आहे. माती परीक्षण केलं का आपण? माती परीक्षण केलंय आपण. आपला सुरुवातीला जो सेंद्रिय कर्ब होता तो 17च्या आधी साधारणतः 0.3% सेंद्रिय कर्ब होता. तो आज घडीला 1% पोहोचलेला आहे. कारण मराठवाडा भागामध्ये ऑक्सिडेशन फार जास्त प्रमाणात होतं. त्याला अनुसरून आपण जमिनीवरती आच्छादन असेल किंवा इतर उपाययोजना ज्या आहेत, झाडं लागवड करणं असेल बांधावरती, अशा पण उपाययोजना करतोय जेणेकरून येणाऱ्या काळात सेंद्रिय कर्ब जर आपला वाढीला गेला तर आपल्याला बाजारावरती बाजारपेठेच्या निविष्ठांवरती अजिबात अवलंबून राहण्याची गरज नाही आणि पिकं आपल्याला कमीत कष्टाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पादन देतील. ओके. सर्व शेतकरी बांधवांनी या गोष्टीचा आजच्या काळामध्ये अवलंब करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 म्हणजे BRC युनिट म्हणजे सेंद्रिय निविष्ठा युनिट, बांधावरची प्रयोगशाळा अशा संकल्पना इथून पुढच्या काळात मोठ्या प्रमाणावर राबवल्या जाणार आहेत. जेणेकरून शेतकऱ्याच्या घरच्या घरी निविष्ठा करून शेतीवरील निविष्ठाचा खर्च कमी करून उत्पादनात वाढ होईल, असं प्रकल्पाचा उद्देश आहे. तर यांनी पहा इथं गावरान गाईचा गोठा आहे, यांचा मुक्त संचार. या बाजूला शेळी पालन आहे, कोंबडी पालन, शेळी पालन आहे, त्याच्यामध्येच कोंबडी पालन आहे. तर असं इंटिग्रेटेड जे की सतत पैसा शेतकऱ्याला मिळत राहील आणि अर्थार्जन होईल. आज जसं मोनोक्रॉपिंग आता जे फॅक्टरी त्याच्यामुळं शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. एक पीक पद्धती धोकेदायक आहे. जुनी जी अवलंबलेली पद्धत होती ती ह्यांनी सुरुवात चांगली केलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहावं व आपला इथून पुढचा काळ ह्या शेतीवर ह्या आधारित शेती करण्याचा प्रयत्न करावा. तरुण शेतकरी माऊली जाधव यांनी आपली सर्व शेतीची धुरा यांच्याकडे आहे, पण यांना सर्व कुटुंबातील सहकार्य सदस्यांची पण चांगली साथ आहे. त्याच्यामुळे हे शक्य आहे आणि ह्याला नक्कीच भविष्य आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग नानाजी देशमुख प्रकल्प कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 यांच्या वतीने यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा.